IBPS आधारित केंद्रप्रमुख परीक्षा आहे 4 फेब्रुवारीला. त्याचं बघा मराठी कसं येणार एकंदरीत. केसाने गळा कापणे म्हणजे काय. आता मराठीमध्ये जे सगळे टॉपिक्स आहे ते कोणतेही येऊ शकतात. बघा इथे केसाने गळा कापणे हा एक वाक्प्रचार आहे. ह्याचा अर्थ काय होतो. खून करणे होतो का, अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवणे होते का, की गोड बोलून सर्वनाश करणे होते, आत्महत्या करणे होते का, की लहान दोरीने गळा कापणे होते. तर केसाने गळा कापणे म्हणजे काय होते. बघा आता केसाने गळा खरंच कापला जातो का, नाही. पण केसाने गळा कोण कापेल. तो माणूस जर तो पुरुष जर एखाद्या बाईच्या प्रेमात पडला असेल तर ती त्याच्यासोबत गोड गोड बोलेल आणि तिचं काम साध्य करून घेईल. केसाने गळा कापणे याचा अर्थ शब्दशः घ्यायचा नसतो, भावार्थ घ्यायचा असतो. गोड गोड बोलून एखाद्याचा सर्वनाश करणे, केसाने गळा कापणे. जेव्हा आपल्याला आपल्या जवळचे माणसं धोका देतात, ते आपल्याजवळ असतात परंतु गोल गोल बोलून धोका देतात आणि मग आपल्याला संकटात पडतात, त्याला म्हटलं जाते गोड बोलून सर्वनाश करणे म्हणजेच केसाने गळा कापणे. राजा रामच्या आयुष्यात सतत एकामागून एक संकट येतच राहिली या दृष्टांतासाठी कोणती म्हण वापराल. जसं एखाद्याच्या पाठीमागं शनीच लागला, आपण म्हणतो शनीच लागला त्याच्या पाठीमागं, एक संकट आलं, वावर डुबलं, शेत डुबलं, व्यापारात धोकी झाली, इकडे मुलगा बिमार पडला, भरपूर मुलाला पैसे लागून गेले वगैरे ह्या गोष्टी. एकामागून एक संकट आली, मग इकडे आड तिकडे वीर म्हणतो का आपण, नाही. इकडे आड तिकडे वीर म्हणजे काय, आपल्याकडे दोनच पर्याय आहे आणि दोन्ही पर्याय खराब आहे, वाईट आहे आपल्यासाठी. तोंड दाबून बुक्क्यांचा मार नाही. एकादशीच्या घरी शिवरात्र येणे. एकादशीला आपण उपवास करतो, आपण शिवरात्र असला तरी उपवास करतो, म्हणजे दोन्ही दिवस उपवास म्हणजे कंटिन्यू उपवास. दात आहेत पण चणे नाहीत वगैरे नाही, दत्त म्हणून उभे राहणे नाही, तर उपवास पडणे, एकामागून एक उपवास पडणे म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र येणे म्हणजेच एकामागून एक संकट येणे. शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, त्याचा भावार्थ घ्यायचा असतो. पुढील प्रसंगावरून म्हण ओळखा. संकटात कोणाचीच मदत झाली नाही तेव्हा माधवराव काय म्हणाले. संकटात कोणाचीच मदत झाली नाही, आपण काय म्हणतो, आपला तोय आहे व्हाय आहे आपलेच मानतो लोकांना. पण संकट आलं की कोणी साथ देत नसते, त्याला काय म्हटलं ते सारा गाव मामाचा एक नाही कामाचा. हे बरोबर आहे ॲक्च्युली. नाचते नांगणवाडी म्हणता येत नाही, दाम करी काम बेबी करी सलाम नाही, एक ना धड भावावा चिंध्या नाही, किंवा कुणाची म्हैस कोणाला उठवायच नाही, ठीक आहे ना. तर सारा गाव मामाचा एक नाही कामाचा. हां, टेलिग्रामला आपलं ABC एज्युकेशन चॅनल आहे, जॉईन करून घ्या. प्ले स्टोअरला ABC एज्युकेशन ॲप आहे आणि जर ऑफिसचा नंबर पाहिजे असेल तर हा ऑफिसचा नंबर आहे, हा माझा नंबर आहे ऑफिसचा, ठीक आहे. कॉल करायचा, बिंदास्त विचारायचं, काही अडचण आली एखादा कोर्स घेण्यात, ठीक आहे ना. केंद्रप्रमुखचा पण कोर्स आहे, मराठी इंग्लिशचा टेस्ट सिरीज आहे, तेही बघून घ्यायला ॲपवर आहेच. सिंह या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते. आता या प्रश्नामध्ये स्त्रीलिंगी रूप कोणते विचारलेलं आहे. तर एकतर लिंगाचा प्रश्न आला, म्हणजे नावांचा प्रश्न आला, नामाचा प्रश्न आला, त्यामध्येच त्याने स्पेलिंग विचारलेलं आहे 4 ठिकाणी, सिंह, सिहीन, सिहीन, ठीक आहे. तर सिहीन कोणतं लिहितो आपण, सिहीन आपण हे लिहितो, सिहीन असं लिहत नाही, किंवा सिनहीन असं लिहत नाही, सिहीन लिहत नाही, सिहीन हा शब्द बरोबर आहे, ठीक आहे ना. छावा पण नाही. ग्रामगीता हे पुस्तक कोणी लिहिले, तर हा खूप सोपा प्रश्न आहे. राष्ट्रचंद्र तुकडोजी. विदर्भातल्या लोकांना सर्वांना माहीत असेल, ठीक आहे ना, आणि सर्वांनाच माहीत असायला पाहिजे ॲक्च्युली. खालीलपैकी विजांचा ध्वनिदर्शक शब्द कोणता. विजांचा. वीज कशी करते. वीज गडगड करते का, नाही. ढग करतात गडगडाट. छनछनाट काय करते, छनछनाट चिल्लर पैसे. खणखणाट काहीतरी खणखण वाजते ते. खडखडाट नाही, कडकडाट वीज कशी करते, कडकडाट. म्हणजे असेही प्रश्न पेपरला येतात, समजून घ्या, ठीक आहे ना. आपल्याला एकदम बेसिक माहीत असलं पाहिजे, एकदम बेसिक जे शाळेत शिकवले जाते लहान मुलांना, त्यापासून तर एकदम ग्रॅज्युएट लेवलच्या मोठ्या प्रश्नांपर्यंत काही पण कोणताही प्रश्न पेपरला येऊ शकतो, ठीक आहे. कुंभकर्ण शब्दाचा अर्थ कोणता. कुंभकर्ण म्हणजे काय. आता रावणाचा भाऊ म्हणजे कुंभकर्ण होता, मग काय रावणाचा भाऊ लिहिता काय, नाही, तो होता, ठीक आहे. पण त्याचा जो गुण आहे, तो गुण इथे आता अलंकारी शब्द म्हणून आलेला आहे मराठीमध्ये. आणि म्हणून हळकुळा माणसाला आपण म्हणू शकत नाही, खूप खाजाड पण नाही, अतिशय झोपाडू. तो खूप जास्त झोपतो, आपण काय म्हणतो, अय उठ कुंभकर्णा उठ म्हणतो ना आपण. झोपला जाय काय, पसरला काय कुंभकर्णासारखा. तर जास्त झोपाडू जो आहे
त्याला आपण कुंभकर्ण म्हणतो, ठीक आहे ना. लठ्ठ माणूस नाही, रावणाचा भाऊ नाही. हा ठीक आहे, रावणाचा भाऊ आहे. रावणाचा भाऊ असं जर म्हटलं असं प्रश्न, कुंभकर्ण कोण होता, तर मग तो रावणाचा भाऊ होता. पण कुंभकर्ण या शब्दाचा अर्थ काय होते, अर्थ विचारलेला आहे, ठीक आहे. कसायाला गाय धार्जिन या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. कसायाला गाय धार्जिन म्हणजे काय? कसं आहे बघा, गुंड माणसे गरीब माणसाला मान देतात, किंवा गुंड माणसांपुढे गरीब माणसे नमतात, किंवा गाय आणि कसाई यांचे वैराचे नाते असतात, किंवा गाय कसायाच्या गुन्ह्याची माफी देते, किंवा कसायाला गाय घाबरते. काय होईल सांगा बरं? कसायाला गाय धार्जिनी. आता कसाई कशाचं प्रतीक आहे? कसाई आहे कापाकापीचं प्रतीक. म्हणजे कसाई कापतो, गाय कापतो किंवा बकरे कोंबडे कापतो, ठीक आहे ना. तर तो प्रतीक आहे कापणाऱ्याचं. आणि मग गाय बिचारी जीवाला घाबरते. म्हणजेच गुंड माणसांपुढे गरीब माणसे नमतात. तर गुंड माणसे या ठिकाणी कसाई आहे, आणि गाय आहे कसाई आहे, आणि गाय आहे कोण? गरीब माणसे. म्हणजे कसायाला गाय धार्जिन. गुंड माणसे गरीब माणसापुढे गुंड माणसांपुढे गरीब माणसे नमतात. जाऊ दे बाबा, कोण लोड घेईन त्या गोष्टीचं, असा अर्थ, ठीक आहे ना. कटी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कटी. करकटेवरी ठेवून या. कर म्हणजे हात, कटीवरी ठेवून या, करकटेवरी ठेवून या. तर कर म्हणजे हात होते, कर म्हणजे हात, आणि कटी म्हणजे कंबर. समजलं? चुकीच्या शब्दांचा पर्याय ओळखा. प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाला असताना भारताचे चलान असलेल्या रुपयात घसरणीची मालिका सुरू झाली. हे एक वाक्य आहे. असा प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा येणार. त्याला आपण कॉमन एरर असं म्हणतो, आणि हे मराठी कॉमन एरर आहे. बघा, चुकीच्या शब्दांचा पर्याय निवडा. आता ॲक्च्युली चुकीचा शब्द नाही आहे, चुकीचा शब्द असू शकते, किंवा तो शब्द बरोबर लिहिला असेल पण त्याला स्पेलिंग चुकीचं असेल, काही बनू शकते. अशा वेळेस अशा प्रश्नांसोबत डील कशी करायची? तर बघा, हा भाग 1 आहे, ओके. हा जो आहे हा भाग 2 आहे, हा भाग 3 आहे, आणि हा भाग 4 आहे. आणि जर चूक नसेल तर चूक नाही हा 5वा भाग उत्तर म्हणून तुम्हाला लिहायचा, ठीक आहे ना. आता बघा, प्रमुख अशा वेळेस कसं करायचं? अशा वेळेस तुम्हाला डील करायच्या प्रश्नांसोबत तुम्हाला त्या प्रश्नामधला एक एक शब्द जो आहे तो समजून घ्यायचा आहे, आणि घाई करायची नाही. कॉमन एरर्स काढताना कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही, वेळ असतो, ठीक आहे ना. प्रमुख पाहायचं, एक शब्द पाहायचा, बरोबर आहे. जागतिक बरोबर आहे. चलनांच्या बरोबर आहे. तुलनेत म्हणजे हा तू असाच पाहिजे का असा पाहिजे वगैरे पहा. डॉलर कमकुवत, हा कू असा तर नाही पाहिजे भाऊ, नाही पाहिजे, हे बरोबर आहे, ठीक आहे ना. झाला असताना, हा म्हणजे 2 बरोबर आहे. भारताचे चलान असलेल्या, चलान म्हणतो आपण की चलन म्हणतो? चलन असं म्हणतो ना आपण, चलन, चलन चुकलेलं आहे. घसरणीची मालिका सुरू झाली, बरोबर आहे. बघतो तिसरं चुकीचं आहे. कुठं आहे तिसरं म्हणजे सी का? तर नाही. 3 कुठे आहे? हे 3 कुठे ऑप्शन? तो 3 इथे आहे, म्हणजे उत्तर नंबर A करेक्ट आहे. अशा वेळेस आपली गफलत होते. आपण कधी कधी घाई गडबडीत सी उत्तर लिहितो, किंवा ब क उत्तर लिहितो. आपल्याला बघायचं आहे, किंवा 1 2 3 उत्तर लिहितो. आपल्याला बघायचं आहे की हा जो 3 आहे हा कुठे आहे, तो जिथे असेल ते उत्तर बरोबर. खालील वाक्य प्रमाण भाषेनुसार कसे लिहावे? संपूर्ण अंग झाकल असे कपडे घालावे. संपूर्ण अंग झाकल असे कपडे घालावे, प्रमाण भाषेनुसार लिहा. संपूर्ण कसा पाहिजे? तर संपूर्ण हा असा पाहिजे, ओके, बरोबर आहे. 4 ठिकाणी आहेत. संपूर्ण अंग झाकेल एवढं, झाकेल असे कपडे, कपडे नाही आहे हो, कपडे कट झाला आहे. कपडे घालावे, घालावे नाही आहे, घालावे नाही आहे, घालावे. संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावे. संपूर्ण न कसा आहे? संपूर्णचा हा न असा येते संपूर्ण, ठीक आहे. म्हणजे हे पण नाही आहे, ठीक आहे. इथे कपडे ड चुकला, इथे संपूर्ण न चुकला, इथे घ चुकला, इथे ल चुकला, आणि बरोबर कोणता आहे? संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावे. म्हणजे तुम्हाला या पद्धतीनं प्रश्नासोबत डील करायची आहे. आता 12 ते 16 बघा, 12 ते 16 याला म्हटलं जाते पॅराजम्बल्स. एक स्टोरी असते, एक कोणती स्टोरी असेल, मग ती एखादी घटना असेल, एखादी कथा असेल, काही पण असेल, ठीक आहे. तर
त्याचं वर्णन केलं असतं या ठिकाणी, पण ते वाक्य सफल असते. हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य सफल आहे. हा काय म्हणतो, खाली दिलेले वाक्य वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. 12 ते 16, 12, 13, 14, 15, 16 म्हणजे ते 5 मार्क्स आहे. 5 प्रश्न येतात. ते कसे बघा. आता ही एक स्टोरी आहे. स्टोरी असेल किंवा एखादी घटना असेल, ठीक आहे, किंवा एखादं काहीतरी लिंक लागलेलं वाक्य असेल, पॅराग्राफ असेल. हे मोठे राहू शकते, लहान राहू शकते, ठीक आहे. मग आपल्याला तशीच थांब, हिला तशीच बस, हलझुल नको करू. याला आपल्याला एक 5 वाक्य जे आहे याची हे सफल केलेलं वाक्य आहे, याला आपल्याला सरळ एक पॅराग्राफ लिहायचा आहे किंवा घटना करायची आहे. मग हा काय म्हणतो, 12, 13, 14, 15, 16 असे 5 प्रश्न दिलेले आहे. वर दिलेल्या वाक्यांपासून एक अर्थपूर्ण उत्तर तयार करा. त्या उत्तरातील 5वे वाक्य कोणते, हे जे आहे 5वे वाक्य कोणते, किंवा 4थे वाक्य कोणते, किंवा पहिले कोणते, किंवा दुसरे कोणते, तिसरे कोणते. तुम्हाला या पद्धतीनं 12, 13, 14, 15 आणि 16 बघा 16 असे प्रश्न लिहायचे. मग तुम्ही काय कराल, तर हे सोपं असते, थोडं किचकट असते पण सोपं असते. यासाठी तुम्हाला इथे वेळ गमवायचा आहे 5 मिनिट, किंवा ठीक आहे 4.5 मिनिट वगैरे तुम्हाला गमवायचे आहे. पटकन उत्तर काढून घ्यायचे, किंवा पहिलं कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, चौथं पाचवं कोणतं. मग पटापट उत्तर आपण देऊ शकतो. आता बघा, खाजगी कंपनीच्या विमानातील भीषण अपघातात उपमुख्यमंत्री, तिची सखोल चौकशी होणार आहे. यांच्यासह 5 जणांचा बारामती विमानतळ. काय वाटतं तुम्हाला, काय वाटते की ती जी घटना आहे अजित पवारांची अपघाताची घटना, तर त्याबद्दलची बातमी आहे. यामधलं पहिलं वाक्य कोणतं राहू शकते, तर कोणतं राहू शकते, खाजगी कंपनीच्या विमानातील. ओके, राहू शकते. खाजगी कंपनीच्या विमानातील भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यूची घटना घडली बारामती विमानतळ परिसरात. हां, आता एक जेव्हा घटना घडली तेव्हा त्याचं आपण जेव्हा विश्लेषण करतो तेव्हा एक मोठा परिसर येऊ द्या. कोणता, तर बारामती विमानतळ परिसरात. म्हणजे हे वाक्य पहिलं होईल. हे वाक्य कसं होईल, पहिलं वाक्य होईल. हे पहिलं वाक्य होईल बारामती विमानतळ परिसरात. काय झालं, खाजगी कंपनीच्या विमानातील. हे दुसरं वाक्य, खाजगी कंपनीच्या विमानातील भीषण अपघातात, विमानातील भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चौथं, तिची सखोल चौकशी होणार आहे. कशाची, घटनेची. म्हणजे 5वं वाक्य. आता हे तुम्हाला सरावाने येईल. तुम्हाला यासाठी जास्त वेळ द्यायचा आहे घरी अभ्यास करायला, प्रॅक्टिस करायला. आपण ABC एज्युकेशन ॲपमध्ये शिकवलेलं आहे सगळं. आणि हे जे पुस्तक आहे अप्लाइड मराठी, यामध्ये भरपूर अशा गोष्टी आहे, भरपूर तुम्हाला सराव होईल. हे पुस्तक प्रत्येकांजवळ असायला पाहिजे. हे पुस्तक तुम्ही घरपोच मागवायचं असेल तर 76209059 आणि 29 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला पुस्तक घरपोच मिळून जाईल, ठीक आहे ना. आता आपल्याला समजलं की पहिलं वाक्य कोणतं आहे, बारामती विमानतळ परिसरात. दुसरं कोणतं आहे, खाजगी कंपनीच्या विमानातील. तिसरं कोणतं आहे, भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार. चौथं कोणतं आहे, यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 5वं कोणतं आहे, तिची सखोल चौकशी होणार आहे. झालं. मग तुम्ही काही लिहू शकता. तुम्ही आता 5वं कोणतं आहे, चौथं कोणतं आहे, दुसरं कोणतं आहे, पहिलं कोणतं आहे, तिसरं कोणतं आहे, तुम्ही हे अगदी बरोबर लिहू शकता. इथं वाक्य दिलेले आहे, ठीक आहे. 17 बघा, रिकाम्या जागी योग्य रूपे निवडा. आण म्हणजे काय, आण म्हटलं एखाद्याला की ती आज्ञा केली. आणलास, आणलीस, आणलात. तसंच बोललात. मग जाचं काय होईल, जा, गेलास, गेलीस, गेलात. पुढे जा, गेलास, गेलीस, गेलात असा प्रश्न, ठीक आहे ना. ह्या पद्धतीनं अशुद्ध शब्दांचे वाक्य ओळखा. त्याच्या मित्राने त्याच्या हातात एक लहानसे पुस्तक दिले. अशुद्ध शब्दांचे वाक्य कोणतं. आता इथे एकच उत्तर आहे, एक कोणतंही आहे. असं नाही आहे 2+5 4+5 असं नाही आहे. म्हणून तुम्हाला एक कोणते लिहायचं आहे. त्याच्या मित्राने त्याच्या हातात एक लहानसे पुस्तक दिले. इथं काही चूक नाही आहे. भेट संपवून बापूजी परत जायला निघाले. ओके. या जीवन सतारीच्या तारा कुशलतेने छेडणारा हा विश्वगंधर्व होता. स्त्री व पुरुष समान पातळीवर येत आहेत. या महामानवाने हे चित्र
राष्ट्रनिष्ठेच्या पठावर रेखाटले. हां, पटावर रेखाटले पाहिजे, पठावर नाही, पटावर रेखाटले. म्हणजे 5व्यामध्ये फॉल्ट आहे. 5वा कुठं आहे? 5वा योगायोगाने ई मध्ये आहे आणि ई बरोबर आहे आपलं. तिथे चूक आहे. काय बघायचं आपल्याला? चूक कुठे आहे? अशुद्ध शब्दांचे वाक्य कोणते आहे? बाकी 4ही वाक्य कसे होते? शुद्ध शब्दांचे होते, शुद्ध वाक्य होते. 5वं वाक्य कसं होतं? अशुद्ध शब्दाचं होतं. ठीक आहे. अशुद्ध शब्दांचे वाक्य ओळखा. म्हणजे असे प्रश्न येतात तुम्हाला. ह्या पुस्तकात तुम्हाला अगदी दिलेल्या सगळ्या गोष्टी अप्लाइड मराठीमध्ये. ठीक आहे. तसंच अप्लाइड इंग्लिशचं पुस्तक आहे. अशुद्ध शब्दांचे वाक्य. आता बघा, इथे 1+4 आहे, 2+3 आहे, 3+4 आहे. म्हणजे इथे चान्स आहे की दोन्ही, म्हणजे एक किंवा दोनही राहू शकते. ठीक आहे ना. मग बघा, आज धर्मांची सुद्धा हीच परिस्थिती झाली आहे. हीच, जेव्हा आपण ही लिहितो तेव्हा असं लिहितो, कॅपिटल लिहितो. पण जेव्हा आपण हीच लिहितो तेव्हा हीच असा लिहावा लागतो. हिला म्हटलं की आपण असं लिहितो, हिला, हिचे. ठीक आहे. हिला, हिचे. आणि फक्त एकटं लिहिताना ही असं लिहितो. मी, ती, शी, थू, सगळं कॅपिटल असते. मी जर म्हटलं मी, कॅपिटल असते. ती कॅपिटल असते, सिंगल आहे ना. जू कॅपिटल असते. थू कॅपिटल असते. हां, ठीक आहे. जी. आता हीच जेव्हा लिहितो आपण, ती म्हटलं असं लिहितो आपण, आणि तिला म्हटलं तर असं लिहितो. तीच म्हटलं तर आपण असं लिहितो, तीच. आज धर्मांची सुद्धा हीच नाही पाहिजे असा. हा शब्द असा पाहिजे. हीच परिस्थिती झाली आहे. ठीक आहे. आज धर्मांची सुद्धा हीच परिस्थिती झालेली आहे. हीच परिस्थिती, हे चुकला. ओके, एक तर आहेच. आता एकासोबत 4 आहे का बघा. डोंगरावर पडणारे पाणी. बरोबर आहे. पाणी कसं लिहितो आपण? पाणी आपण असा लिहायला पाहिजे. प्यायचं पाणी, वॉटर. जर आपण पाणी असा लिहिला, पाणी, याचा अर्थ काय होतो? हात. चक्र पाणी कृष्ण. ठीक आहे ना. वज्र पाणी इंद्र. समजलं ना त्या पद्धतीचं. विणा पाणी सरस्वती. म्हणजे इथं 1 सोबत 4 बरोबर आहे. संपला विषय आपला, निघाला उत्तर, निघाला आपलं. कारण आपण जेव्हा आपल्याला समजलं की 1 बरोबर आहे, 1 चूक आहे बुवा, मग 1 सोबत कोणतं 4, आपण 2-3 नाही तपासले. समजलं. सदस्य अलीकडे अधिकाधिक जागरूक होत आहेत असे आता निश्चितपणे म्हणता येते. ते स्वतःला दरिद्री नारायणाचे ओके, हेच बरोबर आहे. ठीक आहे ना. म्हणजे असे सगळे ऑप्शन्स चेक करण्याची गरज फार ठिकाणी नसते. चलो, वाक्यातील चुकीचा भाग ओळखा, म्हणजे कॉमन एरर्स ओळखा. माझ्या बालपणापासून, इथे बघा, इथे 1, 3 आहे, 2, 3, 4 हे सगळं आहे. इथे अनेक पण राहू शकते. मागं काय पाहिलं आपण? एकच ठिकाणी चूक होती. इथे 2-3 ठिकाणी चुका राहू शकतात. माझ्या, म्हणून तुम्ही बारकाईनं बघा. असे प्रश्न तुम्हाला एकदम बारकाईनं सोडवायचे आहे. बारकाईनं समजून घ्यायचे, शिकून घ्यायचे. ठीक आहे ना. माझ्या बालपणापासून मला पक्ष्यांचे उडणे अतिशय रम्य असे वाटायचे. सीगल पक्षी पंख पसरून आकाशात झेपावताना मी पाहत असे. चूक नाही. माझ्या बालपणापासून मला पक्ष्यांचे उडणे अतिशय रम्य असे वाटायचे. सीगल पक्षी पंख पसरून आकाशात झेपावताना मी पाहत असे. इथं तर काहीतरी गडबड झाली मला वाटते. आकाशात झेपावताना अतिशय, काही चूक तर दिसून नाही राहिली. माझ्या बालपणापासून मला पक्ष्यांची उडणे असं पाहिजे. पक्ष्यांचे उडणे. हा जो पक्षी आहे, मी जर पक्ष्यांचे म्हटलं तर पक्ष्यांचे कार्यालय म्हणजे जे राजकीय पक्ष असतात ना, त्याला असं म्हटलं जाते, पक्ष. ठीक आहे. असं पक्ष्यांची उडणे हे बरोबर आहे. म्हणजे इथं 2 मध्ये चूक आहे. 2 कुठे आहे? इथे आहे 2. ओके, समजलं. पक्ष्यांचे बरोबर समजते ते. एक तर जसं लक्ष म्हणतो आपण, लक्ष, हा लक्ष म्हणजे लाख होते, पण हा जो लक्ष आहे, हा लक्ष टार्गेट आहे माझं. ठीक आहे ना. आता बघा,
आता पॅरेग्राफ आहे 21 ते 25. हा पॅरेग्राफ तुम्हाला वाचावा लागेल, यातून काय समजायचं आहे त्याचं आकलन करावं लागेल आणि नंतर मग तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागतील. ठीक आहे. म्हणून तुम्हाला पहिल्यापासूनच हे प्रश्न म्हणजे परत काय करायचं, आपण प्रश्न लिहून ठेवून द्यायचे. ठीक आहे ना. हे प्रश्न जे आहे थोडक्यात समजा त्या आपल्या पांढऱ्या शीटवर जिथे आपण पेपर जे आपल्याला जवळ देते त्या शीटवर आपल्याला असे वाक्य लिहून ठेवायचे, प्रश्न लिहून ठेवायचे की काय असेल. उदाहरणानुसार परंपरागत जलसंधारणाची पद्धती खालीलपैकी कोणते विशिष्ट नाही. आता थोडा गहन विषय आहे हा. खडीन, पाट, एरी, कुल्हव या पद्धतीमागील एक सामायिक कोणते. तर हे प्रश्न समजेल तुम्हाला जेव्हा तुम्ही पॅरेग्राफ वाचाल. ठीक आहे ना. याचा अभ्यास करणं गरजेचं आहे पॅरेग्राफचा. बघू आपण. बघा, हळू नको. भारतातील जलसंधारणाच्या परंपरागत पद्धती केवळ पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यापुरत्याच मर्यादित नव्हत्या, तर त्यांचा पर्यावरणाशी सुसंगत आणि सामाजिक सहकार्यावर आधारित एक समग्र दृष्टिकोन होता. आता तुम्ही म्हणाल सर काय होईल, तर बघा कधी स्टोरी येईल, कधी काही वैचारिक लेख येईल, कधी ललित लेख येईल किंवा कधी काहीही राहू शकते लिखाणातलं. म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार राहा. पेपरमध्ये उतारा कसाही येऊ शकतो, म्हणून ते आकलन व्हावं तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे ना. यासाठी तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे उतार्यांचं किंवा न्यूजपेपर्सचं. मग बरोबर समजतं तुम्हाला. भारतातील जलसंधारणाच्या परंपरागत पद्धती केवळ पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यापुरत्याच मर्यादित नव्हत्या, तर त्यांचा पर्यावरणाशी सुसंवाद आणि सामाजिक सहकार्यावर आधारित एक समग्र दृष्टिकोन होता. राजस्थानमधील खडीन, महाराष्ट्रातील पाट, तामिळनाडूतील एरी आणि हिमाचल प्रदेशातील कुल्ह या पद्धतींचे स्वरूप भौगोलिक गरजेनुसार वेगवेगळे होते, परंतु त्यांचे मूळ तत्त्व एकच होते. पावसाचे पाणी स्थानिक स्तरावर पकडणे, भूगर्भात मुरवणे आणि संपूर्ण समुदायासाठी त्याचे समान वाटप करणे. बघा काय, पाणी पकडणे, भूगर्भात मुरवणे आणि वाटप करणे. या व्यवस्था केवळ शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठीच नव्हे, तर भूजल पातळी राखण्यासाठी, मातीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि पॅरिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जलचर स्थलचर संक्रमण क्षेत्र निर्माण करण्यासाठी महत्त्वाच्या होत्या. तथापि औपनिवेशिक काळात जमिनीच्या मालकीच्या खाजगी हक्कांना प्राधान्य देणाऱ्या कायद्यामुळे आणि नंतरच्या काळातील हिरव्या क्रांतीत मोठ्या धरणांवर आणि नलकूपांवर झालेल्या भरामुळे या सामूहिक व्यवस्था ओस पडल्या. त्याचा परिणाम म्हणून भूजल संपुष्टात येणे, पाण्यातील मिठाचे प्रमाण वाढणे आणि लहान शेतकऱ्यांचे होणारे उपेक्षण या समस्या निर्माण झाल्या. आज जलसंकटाच्या वाढत्या समस्या लक्षात घेता अनेक राज्ये आणि स्वयंसेवी संस्था या जुन्या ज्ञानातून शिकण्याचा आणि पारंपरिक ज्ञानास आधुनिक तंत्रज्ञानासोबत एकत्र करून ते पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता कोणाला काही समजलंही नसेल तर ते होऊन जाते, म्हणा काही हरकत नाही, एवढं लोड घ्यायचं काम नाही. ते समजून घ्यायचं, शिकून घ्यायचं, वाचून घ्यायचं. एकदा वाचले की आपण जर असं प्रश्न थ्रू गेलो आपल्याला बरोबर समजते. ठीक आहे. ह्याचं उत्तर आहे, उतार्यानुसार परंपरागत जलसंधारण पद्धतींचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. त्याचं उत्तर आहे मोठ्या धरणांवर अवलंबून राहणे. ठीक आहे ना. समजतं तुम्हाला ते. खडीन, पाट, एरी आणि कुल्लो या पद्धतींमागील एक सामायिक तत्त्व कोणते होते, तर पावसाचे पाणी स्थानिक पातळीवर पकडणे व मुरवणे आणि त्याचा समान वाटप करणे. ठीक आहे. पाहिलं आपण मग आठवण दिली होती. परंपरागत जलसंधारण व्यवस्था ओस पडण्यासाठी उतार्यात कोणते कारण दिलेलं आहे. ओस पडल्या, कशा पडल्या, तर हवामान बदलामुळे का नाही, याची मागणी वाढल्यामुळे नाही, सामूहिक जमिनीचे खाजगीकरण करणारे कायदे आणि हिरव्या क्रांतीतील धरण कूपनलिकांवर भर पडला म्हणून. पॅरिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रांचा उल्लेख करताना उतार्यात म्हणजे स्थलजलचर, ठीक आहे ना, कोणती संकल्पना स्पष्ट करण्यात आली, तर हे बघा, जलचर, स्थलचर, पर्यावरण असणारे संक्रमण क्षेत्र. सध्याच्या जलसंकटास सामोरं जाताना उतार्यात सुचवलेला मार्ग कोणता, तर परंपरागत आलेलं ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाप होणे, यांचं एकत्रीकरण होणे. ठीक आहे ना. हे समजते, काही फार कठीण नसते, फक्त तेवढं तुम्ही ते केलं पाहिजे. ठीक आहे. आपलं बघा ABC एज्युकेशन ॲप्लिकेशन आहे, त्याची लिंक देतो तुम्ही डिस्क्रिप्शनला, बघून घ्या. त्यात IAPSचा कोर्स आहे, मराठीचा आहे, इंग्लिशचा वेगळा आहे, अगदी कमी फी आहे.
टेस्ट सिरीज पण आहे, ठीक आहे, आणि TCSचे पण आहे. तुम्हाला हवे ते तुम्ही कोर्स घेऊ शकता, अगदी अल्प फीमध्ये आहे, ठीक आहे. चलो, आणि काही अडचण आली तर बिंदास्त फोन लावा, मॅसेज टाका, ठीक आहे. चलो थांबतो. मित्रांसोबत ॲप शेअर करा, ही लिंक शेअर करा, त्यांच्यापर्यंतसुद्धा हे सगळं पोहोचू द्या, ठीक आहे. चलो, थँक्यू.